पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कार्ला शिवार येथील सुधाकरराव नाईक आश्रमशाळेच्या गेटसमोर एका 17 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. यश गजानन गिरे असे मृतक युवकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार यश गिरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने त्याला आलेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याची गंभीर प्रकृती पाहता पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जीएमसी हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. प्राथमिक अंदाजानुसार 3 युवकांनी धारदार शस्त्राने वार करून हा खून केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी एसडीपीओ गजानन पडघन, चानी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दराडे साहेब, घुगे साहेब व पातूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहाचे अकोला जीएमसी येथे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेबाबत पातूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पातूर पोलीस कर्मचारी करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आज सकाळी गजानन गिरे नावाचा एक 18 वर्षाचा मुलगा आहे. त्याला स्टॅबिंग करण्यात आलेलं आहे आणि त्या स्टॅबिंगमुळे त्याची डेथ झाली आहे आणि तो सध्या आता आयकॉनला आहे. त्याची पोस्टमॉर्टमची तयारी सुरू आहे. त्याच्यामध्ये त्याचा जो मर्डर करणारे लोक आहेत ते 3 मुलं आता निष्पन्न झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक चैतन्य काळपांडे, जतीन क्षीरसागर आणि क्षितिज निमकंडे असे तिकडचे सिद्धार्थ भागातले मुलं आहेत. नेमकं कारण काय आहे ते अद्यापर्यंत कळून आलेलं नाही. याचा तपास सुरू आहे. एक आरोपी आमच्या ताब्यात असल्याचं आता मला कळालेलं आहे. आम्ही तपास करू आणि त्याच्यानंतर खरं कारण काय याच्या मागचं कळेल.